डेली लाईफमध्ये जे सेंटेन्स तुम्ही बोलता ते सेंटेन्स कसे बोलायचे, कशा प्रकारे बोलायचे, दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू हिअर. 300 सेंटेन्सेस मी काढून ठेवलेत तुमच्यासाठी की जे सेंटेन्स तुम्ही बोलता. ठीक आहे ना, माझा रिसर्च आहे की 300 सेंटेन्स मी काढून ठेवले जे तुम्ही डेली लाईफमध्ये बोलता म्हणजे बोलता, गॅरंटीशीर बोलता. आणि जर काही सिरीज तुम्ही कंप्लीट केली तर आय एम डॅम शुअर तुम्ही 60% इंग्लिश 100% बोलू शकाल. आज आहे आपला डे 3, तिसरा दिवस या सिरीजचा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावायचे असेल, फ्लुएंट बोलायचं असेल, काही एज लिमिट नाही आहे, रेकॉर्डेड लेक्चर फ्री आहे, लाईव्ह क्लास इंट्रॅक्शन करत असतो आपण त्याच्यामध्ये, बुक्स तुम्हाला फ्री आहे. लवकर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, लवकर जॉईन करून घ्या. ऑफलाईन जर का संभाजीनगरमध्ये राहताय तर खाली दिलेल्या ॲड्रेसवर येऊन जा. ओके, चलो लेट्स स्टार्ट. किंवा आम्हाला नंबरवर कॉल करा, आम्ही तुम्हाला ॲड्रेस सांगून देऊ. फाईन, चलो. आज आहे आपला डे नंबर 3 आणि आजच्या डे नंबर 3 मध्ये खूप इंटरेस्टिंग डेली लाईफचे सेंटेन्सेस बघणार आहे. बघा काय आहे, तुम्हाला म्हणायचं काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही. मग कसं म्हणणार? नॉट अ प्रॉब्लेम. नॉट ए प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही. पुढे ठीक आहे, सिंपल आहे, ओके. किंवा मी हे ठीक आहे सगळ्यांना माहिती, ओके. पण अजून आपण म्हणू शकतो ऑल राईट. ओके, ऑल राईट, ठीक आहे. चालेल, चालेलला कसं म्हणणार? फाईन. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की बाई ही गोष्ट चालेल का? या इट्स फाईन, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, फाईन म्हणू शकता. किंवा या ठिकाणी गुड टू गो. गुड टू गो. ओके, लेट्स डू इट. या गोष्टी सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला चालेल असं म्हणायचं असेल. चालेल म्हणजे असं चालेल नाही, एखादी गोष्टला तुम्ही अलाउ करताय. ओके, त्यानंतर जरूर, जरूर, निश्चितच. मग कसं म्हणणार? इंडीड. इंडीड, यार जेवण करशील का? जरूर, इंडीड, नक्कीच करेल, का नाही करणार, इंडीड. ओके, किंवा जरूरला आपण फॉर शुअर पण म्हणू शकतो, फॉर शुअर. ठीक आहे. किंवा व्हाय नॉट, का नाही. ठीक आहे, भाई नक्की का नाही करणार, तर तुम्ही व्हाय नॉट सुद्धा म्हणू शकता. इंडीड, फॉर शुअर और व्हाय नॉट. ओके, हा क्वेश्चन झाला. ओके, त्यानंतर नक्की, मग हेच या ठिकाणी हेच तुम्ही रिपीट करू शकता. भाई एखाद्याला भेटून तुम्हाला आनंद झाला, मग कसं म्हणणार? आय फेल्ट गुड. मला छान वाटलं, मला आनंद झाला. किंवा आय फील हॅपी. ठीक आहे, तुला पाहून मला आनंद झाला. आय फेल्ट गुड. आय फेल्ट गुड आफ्टर वॉचिंग यू. तुला पाहिल्यानंतर मला आनंद झाला, सिंपल. त्यानंतर तुमच्याशी भेटून आनंद झाला, मग कसं म्हणणार? आय फेल्ट गुड. कधी? मग तुमच्याशी भेटून, आफ्टर मीटिंग यू. MWTING, मीटिंग YOU. ठीक आहे. कृपया बसा. तुमच्या घरी पाहुणं आलं, तुम्हाला म्हणायचं की बाई बसा, प्लीज बसा, मग कसं म्हणणार? प्लीज हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. बसा, बसा, प्लीज हॅव अ सीट, बसा. खूप फॉर्मली. किंवा सीट पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, टेक अ सीट पण म्हणू शकता. जनरली सगळं चालतं. कृपया या, कृपया या, कसं म्हणणार? प्लीज कम. ओके, कृपया थांबा. कसं? कृपया थांबा. प्लीज स्टॉप. कृपया थांबा, प्लीज स्टॉप. नेक्स्ट काय? नेक्स्ट सेंटेन्स बघा कुठे. नेक्स्ट बघा, यार मी उठलो. ठीक आहे, तुमची आई विचारते की उठला का रे? हो मी उठलो. येस, आय वोक अप. मी उठलो. मी आंघोळ केली. आय टुक अ बाथ. आणि मी आंघोळ करतो असेल तर आय टेक अ बाथ येणार, हे लक्षात ठेवा. मी नाश्ता केला, कसं म्हणणार? आय डिड ब्रेकफास्ट. मी नाश्ता केला. ठीक आहे, मी शाळेत जातो, कसं म्हणणार? आय गो टू स्कूल. भाई मी शाळेमध्ये जातो. ठीक आहे, मी कामावर जातो. आय गो टू वर्क. मी कामावर जातो. मी घरी आलो. आय केम टू होम.
सी याच्यामध्ये टेन्सेस येतात. आता आलो, जातो, या आता जातो हे समजा प्रेझेंट टेन्स झालं, जातो हे प्रेझेंट टेन्स झालं, केला हे पास्ट झालं. हे समजायचं असेल ना तुम्हाला तर एका क्लासमध्ये जॉईन व्हावं लागेल. तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स लागेल. तुम्हाला टेन्सेस चांगल्या प्रकारे समजावे लागतील. माझं प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्या आणि कंप्लीट 20 दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्रजी शिकवलंय, ते तुम्ही जाऊन बघू शकता किंवा 2 महिन्याची बॅच जॉईन करा. जबरदस्तीचं चांगलीच गोष्ट आहे. मी जेवण केलं, आय हॅड माय मील. मी जेवण केलं, आय हॅड माय मील. भाई माझं जेवण झालंय, आय ऑलरेडी हॅड माय मील. मी अभ्यास करतो, आय डू स्टडी. मी अभ्यास करतो. ठीक आहे. मी टीव्ही पाहतो, मग कसं करणार, आय वॉच टीव्ही. भाई मी टीव्ही पाहतो, सिंपल आहे. मी मोबाईल वापरतो, आय यूज मोबाईल. मी मोबाईल वापरतो. तर अशा प्रकारे आपण डेली लाईफमध्ये हे सेंटेन्सेस वापरत असतो. आतापर्यंत आपण 60 सेंटेन्सेस कंप्लीट केलेले आहेत आणि हे 60 सेंटेन्स आपण मोस्टली वापरत असतो. तुम्ही स्वतः नोटीस करा, एकदा चांगल्या प्रकारे सेंटेन्स वाचा आणि बघा की हा यार आपण तर रोज बोलतो यार. यापैकी तुम्ही निम्मे सेंटेन्सेस रोज बोलत असता. फाईन, ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रॅक्टिस करा रोजच्या रोज. याला बोलायची प्रॅक्टिस करा. कुणी नसेल तर स्वतःसोबत बोला, ठीक आहे ना. किंवा जनरली चॅट करताना, कम्युनिकेशन करताना भाई 90% मराठी बोला, पण 10% इंग्रजी बोला. याच्यामधून जे जे तुम्ही बोलू शकाल ते सगळं बोला. तर अशीच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. बाकी जर 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल तर क्लासमध्ये या. क्लासमध्ये आपण शिकतोच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.